सागरात आपल्याला एक चमत्कार दाखवणार आहे. डेव्हलपिंग पाहिजे, विकास पाहिजे. माईक जवळ आणा, माझा आवाज जास्त असेल बहुतेक. टायर बघा केवढे मोठे आहेत, भल्ले मोठे टायर. जेसीबी काम करतोय. नमस्कार, मी तांबडेचा महेश तुमचे सहर्ष स्वागत करतो. एका मोठ्या ब्रेक नंतर जवळपास 5.5 महिन्याचा ब्रेक घेतला आणि आज पुन्हा आलो आहे. जरा बरं वाटलं. बरंच काही चेंज झाला आहे. बदल होणं म्हणजे काळाची एक गरज आहे आणि तो बदल माझ्यातही घडला आहे आणि अजून एक पाठीमागे आहे त्याच्यातही घडला आहे. या चला, सागर शेठ भेटले आणि काल सागर आहे ना, एक व्हिडिओ करायचा होता मला. आता थंबनेल लावलेलंच आहे. हा, ओके. तू काहीतरी गोष्ट घेतलीस विकत एक. हां, थंबनेल लावली, आता लोकांना समजलेलीच आहे, हरकत नाही. आता आपण सस्पेन्सही बंद केलेला आहे व्हिडिओमध्ये. या सागर शेठ आपली गाडी धुत आहे, 4 व्हीलर. हां, एक कमी आहे गोष्ट. तुझ्यात एक चाक जास्त आहे, माझ्यात एक चाक कमी आहे. गाडी घेतली, रिक्षा घेतली. ह्या 6 महिन्यात आहे ना, बरंच काही बदल केला. गावातही बदल घडलाय. सागर, समुद्र काय म्हणतोय? म्हणजे हा सागर आणि इकडे आपला सागर. आता कसं माझं पण काय, मी पण इकडे सध्या नसतो जास्त करून. सकाळी जातो तो रात्री येतो वापस. हां, मला पण साथ आहे. मी जवळजवळ 3 महिने समुद्रावरतीच गेलो नाही. ओके. सागर नाही त्याच्यामुळे मी पण समुद्रावर गेलो नाही. आता करणार काय? तर बघा सागरची गाडी. आपल्याकडे सध्या तर धुळच आहे ना. डेव्हलपमेंट आपले रस्ते होईपर्यंत तरी गाडीची वाट लागते. सगळीकडेच रस्ते चालू आहेत सगळे. आता तर तुम्हाला दाखवणारच आहे मी, कारण आता पूर्ण देवगड काय अख्खा सिंधुदुर्ग फिरायचं आहे. आता ब्लॉग बनत राहणार. हां, बनत राहणार. बाहेरचे पण बनणार, गावातलेही बनणार. पण महत्त्वाचं काय माहिती आहे? हां हां, महत्त्वाचं आपली गजबादेवी. सागर, आज किंवा उद्या वेळ काढ, आपल्याला गजबादेवीकडे जायचं आहे. गजबादेवीचं पण सगळं डेव्हलप झालंय. हां, जाऊया आपण कधी वेळ काढून, जर वेळ असेल ना, किंवा उद्या मॉर्निंगला तरी जाऊया. सागरात आपल्याला एक चमत्कार दाखवणार आहे. डेव्हलपिंग पाहिजे, विकास पाहिजे, तर हे गोष्टी पण ऍडजस्ट करावी लागतात. येस, या हे बघा, चहा कॉफी सगळं काही मिळालं सकाळी सकाळी. उसाचा रस कसा होता तसं हिला बघ. आता हे मला एका दिवसात म्हणजे मला रोज धुवायची आता रिक्षा पण. तुला पण गाडी रोज धुवायची आहे. हां हां, तर सगळीकडेच कामं चालू आहेत. सगळीकडे चांगलं आहे. पुऱ्या देवगड भर कामं चालू आहेत. त्यामुळे काय करणार, पर्यायी मार्ग काय नाही. इकडे आपला अथांग असा अरबी समुद्र. नवीन घर झालं ना सागर? घर नवीन झालं ना, कोळंबकरांचं ना. होमस्टे पण आहे ना तिथे, मस्त समुद्रकिनारी. टेरेसवरून सूर्योदय पण पाहायला मिळेल, सूर्यास्त पण. म्हणजे सागर, आपलं निवासस्थान तोडलं तिकडे. आपलं निवासस्थान जे होतं ना, तो भाग आहे ना सुरक्षित? नाही, सगळं गेलं. ओके, आता आमचं विचारतो ना. हां हां, अरे गजबादीला काय बघशील तू आता? ओके, जाऊया आता. जबरदस्त. आणि जायलाच लागेल आता, कारण मी तरी 6 महिने ना, खरंच सांगतो 6 महिने तरी तिकडे गेलो नाही त्या भागात, कारण सागर नसायचा. त्यामुळे माझी पण इच्छा व्हायची नाही. पण आता आज जमलं तर बघ. मी मध्यंतरी आता गेलो होतो ना शेती घेऊन, तोच मी जवळजवळ 4 महिन्यांनी गेलो. हो, आणि आता 3 महिन्याला गेलो नाही मी. गेला नाही एवढं पण आता जबरदस्त केलं तिकडे, भारी केलं. हा, तो रस्ता दिसतोय तिकडून समोरून ना. रोड खाली. हा, रोड आणलाय खाली डायरेक्ट. आता समुद्रावरती डायरेक्ट हे जातात आणि आतमध्ये समुद्रात जेटी बनते. जेटी ठीक आहे, बांधली पण अर्धी झाली पण त्याचं काम. आणि तिकडे समुद्राच्या आतमध्ये 200 मीटर ना ब्रिज बनतायत. ओके, ब्रिज. हा, तो ह्याच्यासाठी दीपस्तंभासाठी. दीपस्तंभ पिलरचा, त्याच्यासाठी शिगा बिगा टाकलेत तिकडे. ओके, समुद्रात आतमध्ये काम होणार. साईबाबांचं दर्शन घेऊया. सागर शेठला दिसली आणि तुम्हाला लवकर दाखवतो. आता साधारण 10-1 वाजेपर्यंत पूजा होणार आणि चला तोपर्यंत सागर शेठ बसणार. जरा ड्राईव्ह करून बघतो का? नको आधी पहिली देवाका हे कर. हा, पहिली पूजा करणार. देवाका दाखवणार. खाली सोडून देत. शिवाय. 1
वरती आता ती फुल लाल फुल फुल ठीक आहे फुल गणपतीला पाच ना महापुरुष होता या. पहिला कुठला द्यायचा पहिला मंदिरात जा, त्या मंदिरात जा. आणि हा महापुरुषाचा हा महापूर आता रामेश्वर आणि तिकडे उद्यापर्यंत केले तर हा चालेल चालेल फक्त लक्षात ठेव आज एकादशी आहे, आपल्या त्या मंदिरात आपल्या आणि महापुरुषाचा ठेवतो आणि संध्याकाळी गणपतीकडे जाणार हा चालेल संध्याकाळी उद्या सकाळी हा चालेल सागराला आता ह्या उठवा तुमचा तू आईच्या आधी ठेव आणि मग हे नारळ ठेव जा मोठा माणूस खणात टाकायला सांगायचं कुठला हा दर. काय खणामध्ये टाक खण म्हणजे जो कुठला व्यवहार नाही करशील आता ना हा पैशांचा धर हे धर ऑरेंज आमचा कार्यक्रम झाला गणपतीचं काम संपलं भटजी रे काहीतरी दे हातात त्यांच्या काय आज हातात दे ना असलं असलं तुम्ही द्या हे घ्या हाय हाय असं इथे घेऊ शकतो ना पाय काढा थोडीशी भीती वाटते पण होणार सवय रिलैक्स में चला रहा है अभी ठीक है घाबरत नाही रे. आता बटणं शिकायला लागेल आणि फार वेळा ना हे दाब ब्रेक द्या थोडासा थोडंसं हे कर बघूया नाही येणार येणार आहे म्हणजे हँडब्रेक लागलाय हां कसं समजलं हे बघ ही लाल लाईट आली ना म्हणजे हँडब्रेक लागला हे जो रिक्षा ड्रायव्हर आहे हां म्हणजे चालू शकतो किरणने दाखवलं काल सगळं तुझ्या मी शिकून घेतलंय सगळं त्यापुरती आमची फेरी संपली आता मी संध्याकाळी जाणार गजबादेवीला आता बघूया सागर येतोय काय आता किरण दोघांच्या मी वाट बघणार आणि जाणार गजबादेवीला आणि मग नंतर रामेश्वराकडे आणि ही रिक्षा काय मी मॉडिफाय करणार नाहीये किरण ही लाईट फक्त ना थोडीशी डिम वाटते ती डोळ्यांका त्रास होता का म्हणून असं आहे आणि ते मागे आहे ना हे बघा आमचे किरण शेठ बसलेत ज्यांनी मला आज रिक्षा शिकवली म्हणजे माझे गुरुच म्हणायला हरकत नाही त्यांनी रिक्षा शिकवली आणि रिक्षा घेण्यासाठी थोडंसं मदत केली मग थोडीशी ना भरपूर मदत केली काल रिक्षा पण किरणनीच आणली पण व्हिडिओ शूट नाही केला त्याचं कारण काय काहीच नव्हतं कारण काळोख झाला ना नाही आम्हाला एकादशीला गाडी आणायची होती गावात बरोबर एकादशीला आली आणि या चला आता बाहेर जाऊया ते गाडीचं वैशिष्ट्य काय ते किरण आपल्याला सांगेल कारण त्यांनीच चालवली आहे काल मी आता घाबरत इथपर्यंत आणली आहे आणि किरण आत्ता मागे बसला आहे हळूहळू कारण टर्नवर वगैरे प्रॉब्लेम होतो गाडी ना एक साईडला जड गाडी आहे बाकी रिक्षा म्हटलं ना ह्याचे टायर बघा केवढे मोठे आहेत भल्ले मोठे टायर 12 इंचाचे टायर आहेत त्यामुळे जरा गाडी हेवी आहे उलटसुलट झालंय मला वाटतं किरण तुझी रिक्षा मला दे बजाज B6 मध्ये आहे ना हां त्याचं काय पुढचं हँडल आहे ना 5 किलो मध्ये मोडतं आणि ह्याच्या खाली वेटच 10 किलो बापरे टायरा धरून सगळं त्यामुळे स्टेअरिंग आपल्या हार्ड येतं असं आहे का ओके आता शिकायला लागेल मला आणि काय टर्न मारताना ह्याचं स्टेअरिंग नॉर्मल किंचितच फिरवचा हां हां तेव्हा टर्न बसता असं विषय आहे ओके बघा किरण अनुभवी आहे त्याला माहिती आहे आता हळूहळू शिकूया पण सध्या तरी आपला रस्ता चांगला होता ना नशीब त्याच्यामुळे नाही तर माझ्यासारख्या रिक्षावाल्यांचं काय होणार चला आता आपण जाऊया ते रामेश्वर मंदिराकडे आणि मग नंतर रिटर्न येताना गजबादेवीकडे जायचं आहे मग आपल्याला सूर्यास्त पण मिळेल बघायला
चला पटापट जाऊया. हळूहळू जाऊया. मागे गाडी नाहीये, पुढे गाडी आहे, रिक्षा येते. हळूहळू चाललो मिठगावच्या दिशेने. किरण मला वाटतं ड्रोन शूट घेतोय. आवाज येत असेल माझा काही माहिती नाही. जरा लांबून शूट करतो. किरण शेट माईक जवळ आणा, माझा आवाज जास्त असेल बहुतेक. किरण शेट आता ते पण मला वाटतं व्हिडिओ करायच्या मूडमध्ये आहेत. परत एकदा कमबॅक करणार. आता काय ते बघ इन्स्ट्रक्शन दे. मागे गाडी आहे, हळूहळू चालू ना असाच. आणि आम्ही पोहोचलो रामेश्वरपर्यंत. इकडे आमचे जुने मित्र भेटलेले आहेत, बंटी आणि संदीप. चला किरण शेठ चालले रामेश्वरकडे जातो. चला किरण शेठ त्या बाजूला, डाव्या बाजूचा. येस, इकडे नारळ ठेवला. रामेश्वर रामेश्वरमध्ये गेलो, गारणं घातलं. चला आता बाजारात जाऊया. आता किरण शेठ बसले ड्राईव्ह करायला, प्रॉपर ड्रायव्हर. आता होणार आम्ही थोड्या दिवसात. 8-15 दिवस जातील ना रे किरण? 8 दिवसात करतोय बाबा. अरे वा, असा गुरु असा होता असा. 8 दिवसात मॅन्युअल टाकलंस ना ब्रेक कनेक्ट होता, लक्षात ठेव. हा. आता काय आहे? मॅन्युअल एम मध्ये. थोडासा उशीर झाला. सूर्यास्त काय आपल्याला मिळणार नाही, पण आपण आता जाऊया ते गजबा देवीकडे. सेन्सर ऍक्टिव्ह झालं. येस, इथे थोडे खड्डे आहेत, इथे मला प्रॉब्लेम येतो. आता रस्ते झाले ना का मस्त मजा येणार ड्राईव्ह करायला. लेग स्पेस चांगला आहे ना, आणि लेग स्पेस इकडे चांगला आहे. आता इकडे एक तांदळाची गोण टाकली आहे मागे. डिकीत जागाही चांगली आहे. आणि जर जास्त सामान असेल तर सीट फोल्ड करायची आणि मस्त सामान घेऊन यायचं आहे. पॅसेंजर नाही. पूजा बिजा असेल, काय साहित्य आणायचं असेल तर काय प्रॉब्लेम नाही. पूर्ण सीट फोल्ड होते ही, आणि पूर्ण मोठाच्या मोठा हौदा तयार होतो. हे आमचे एक्सपर्ट ड्रायव्हर मस्त एकदम. गाडी जरी आली तरी टेन्शन घेत नाहीत. आमची बाबा तारांबळ उडते. काय करायला पाहिजे, मी जागेवर थांबतो तिथे मरते. मी जागेवर थांबून घेतो पहिलं. बाबा जा साईडनी, नंतर आपण जाऊया. आणि आपला नेहमीचा स्पॉट खालच्या साईडला. आता तिथे भरपूर बदल झाला आहे. काम चालू आहे तिकडे. इथून थोडं दिसत नाही आहे, मागे जाऊया. यस, JCB काम करतोय ते बघा. आणि खालच्या साईडला आमचा आपलं निवासस्थान होतं थोडक्यात. सागर तिकडे शेंडीगोन बागायचा आणि मी इकडे बसलेला असायचो. आता बऱ्यापैकी काम चाललं आहे. गणपतीकडे गारणं राहिलं ना किरणचे, ते उद्या होईल. कसं वाटलं किरण आजचा दिवस माझ्यासोबत? हाफ डे. सकाळी कुठे गेलेला? सध्या मालवण फिरती आहे, देवदर्शन, कोणाचा पाहुणे, काय काय चालू असतं. चालू आहे सगळं चालू आहे. आणि आपला गणपती बाप्पा मोरया मूर्ती व्यवस्थित फिट केली आहे. नंतर समोरचा व्ह्यू बघा.